शांतता. माझ्या इर्द गिर्द उभी ही कित्येक वर्षापासून स्तब्ध असलेली झाडं, काली नदीच्या पात्रातून काळ्या पाण्यातून मी अशी चालते. हा एपिसोड असा थोडासा डरावना आहे, थोडासा जंगली आहे आणि खूप सारा रानटी आहे, पण तितकंच ऍडव्हेंचरसही आहे. या एपिसोड मध्ये आपण खूप धमाल करणार आहोत जंगलात. दांडेली कर्नाटकातलं एक जुनं घन जंगल. इथं वाईल्ड लाईफ आहे आणि ऍडव्हेंचरही. भारताच्या आउटडोअर ऍडव्हेंचरच्या नकाशावरचं एक हॅपनिंग डेस्टिनेशन म्हणजे दांडेली. काली नदीतलं इथलं राफ्टिंग जंगलाचा थरार आणखीच वाढवतं. तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला जा, तुम्हाला जाताना रानातल्या रस्त्याने जावं लागेल. त्याच्यामुळे ऍडव्हेंचर पर्यंत पोहोचणं ही आणखीन एक ऍडव्हेंचर असतं. राफ्टिंगचं हे ऍडव्हेंचर जीव घेणं नाहीये, पण हो थोडं रिस्की नक्कीच आहे. हा डिक्लेरेशन फॉर्म आहे की तुम्हाला राफ्टिंगच्या सगळ्या रूल्स, सगळे रिस्क माहिती आहेत आणि तुम्ही स्वखुशीने राफ्टिंग ऍडव्हेंचरसाठी साईन करताय. म्हणूनच हा डिक्लेरेशन फॉर्म. आय डोंट नो, मला हे साईन करावं लागतंय. बहुतेक माझ्या प्रोड्युसरला मी जिवंत नकोय. आय हिअर बाय डिक्लेअर की मी राफ्टिंगची रिस्क घेते. Just for the fun. Don't carry any valuables like a wallet. राफ्टिंगला जाण्यापूर्वी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या हातात, अंगठीमध्ये किंवा गळ्यामध्ये जे काही असेल, ज्या काही वस्तू असेल, व्हॅल्युएबल गोष्टी असतील, त्या सगळ्या तुम्ही मागे सोडून जायच्या. सो हिअर आय गो. आर वी गोइंग द रेड बोट? आता माझे इन्स्ट्रक्शन्स पुरे झाले. Okay, rafters, good morning. Welcome to the whitewater raft. थोडे इन्स्ट्रक्शन्स या गाइड्स कडून. Before you go on the river, we need to know your medical elements. आणि सर्वात महत्त्वाचं हे राफ्टिंग गिअर. Now we got 3 gears here: life jacket, helmet, and paddles. These are the jackets. The right arm here, left arm on this side. And clip this buckle. Don't keep too tight. आता सगळे तयार राफ्टिंग साठी. Okay, now she is ready to go on the river. Better just give a clap for her. Let's come down. पाण्याबाहेरच्या तयारीनंतर थोडं डेमो पाण्यातही. Jump into the water and I will show you how to pull. कैसे खींचना है. काय करायचं? पाण्यात जाऊ. पानी चला. कितने लोग हैं आपको सिर्फ? 1, 2, 3. Pass the paddle. आगे में पानी है. 1, 2, 3. Oh my God, how was the experience? जिवंत आहे. जर तुम्हाला स्विमिंग येत नसेल तर तुमचे रॅपिड सुरू व्हायच्या आत तुम्ही एकदा तरी पाण्यात गेलं पाहिजे. कारण का ती जी सगळी मनातली भीती आहे ना ती सगळी निघून जाते की
की पाण्यात गेल्यावर माझं काय होईल, मला पोहता येत नाही तर मी फ्लोट कसं होणार, लाईफ जॅकेट मला खरंच वाचवेल का, ह्या सगळ्या शंका आहेत ना त्या तुमच्या दूर होतात. याच्या जोडीला थोडी बोटिंगची प्रॅक्टिस आणि पहिली रॅपिड अनुभवायला तुम्ही तयार. रॅपिड म्हणजे नदीतलं असं एक वळण जिथं पाणी जास्त खळाळतं आणि उसळी घेतं. आणि तुम्ही त्या नाचऱ्या लाटांवरून आपली राफ्ट नेता आणि पाण्यात न्हावून निघता. आताशी एक रॅपिड झालेली आहे, अजून 8 रॅपिड बाकी आहेत. 9 किलोमीटर्सच्या या स्ट्रेच मध्ये. प्रत्येक रॅपिडला इथं एक नाव दिलंय. लेपर्ड होल रॅपिड, हेड कटर रॅपिड, क्लाउड 9 रॅपिड वगैरे वगैरे. एका रॅपिड पासून दुसऱ्या रॅपिड पर्यंत जायला थोडंसं मध्ये बोटिंग करावं लागतं. आजूबाजूला हा मस्त व्ह्यू असतो, त्याच्यामुळे याच्यातही मजा येते. आणि नाका तोंडात जाणारं काली नदीचं गोड गोड पाणी. रॅपिड संपल्यावरही ऍडव्हेंचर इथं थांबत नाही. याच्यातून चांगले वाचले तर पुढचे शोज करेन. रॅपिड्सच्या शेवटी येते सर्फिंगची धमाल. म्हणजे आतापर्यंत जे केलं त्याच्या बरोबर उलटा करायचं. नदीच्या प्रवाहाविरुद्ध बोटिंग करायचं. पेसाळत्या लाटांवर स्वार व्हायचं. 1.5 ते 2 तासांचा हा थरार. आता बाहेर पडावंसच वाटत नाही. आणि आता तर लाईफ जॅकेटवर अधिकच विश्वास बसला असतो. अंग दुखून येतं पूर्ण. माझे आर्म्स पूर्णपणे गेलेत. हे राफ्टिंग करून करून बोट वल्लवून वल्लवून फुल ऑन आर्म्स झालेले आहेत. पण हे सगळं दुखणं रिलीज करण्यासाठी, पूर्ण बॉडीचं टेन्शन रिलीज करण्यासाठी आता मी जाते हे नॅचरल जकूझी पॉइंटला स्पा ट्रीटमेंटसाठी. भारतात राफ्टिंगचा थरार तुम्ही अनुभवू शकता उत्तराखंडमध्ये ऋषिकेशला, अलिबागमध्ये कोलाडला आणि कर्नाटकमध्ये दांडेलीला. दांडेलीमध्ये राफ्टिंगसाठी तुम्ही तुमच्या रिसॉर्टमधून बुकिंग करू शकता. इथे राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी